उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची सांगली येथे सैनिक टाकळीतील माजी सैनिक आणि शेतकरी शिष्टमंडळाने भेट घेतली। प्रस्तावित MIDC रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी 9 ऑगस्टच्या मोर्चापूर्वी बैठकीचे पत्र देण्याची मागणी केली। बैठकीत शेतकरी आणि माजी सैनिकांची बाजू ऐकून MIDC रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मी बोललो म्हणजे बैठक निश्चित समजा असे सांगत टाकळीतील सैनिकांना अपेक्षित तोच निर्णय घेऊ आणि 1 इंचही जमीन घेणार नाही असे तोंडी आश्वासन दिले। मात्र लेखी पत्र मिळेपर्यंत आणि MIDC रद्दचा अधिकृत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले, सैनिक टाकळीच्या प्रस्तावित MIDC विरोधात आम्ही आंदोलन करतोय। गेली 2 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही हे आंदोलन जोरात पेटवलेलं आहे। 2 वेळा उपोषणाला बसलो, पण प्रशासनाकडनं असू दे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडनं असू दे कोणतेही अपेक्षित आम्हाला सहकार्य लाभत नाही। त्या ठिकाणी आमचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांचा अट्टाहास आहे की त्या ठिकाणी मी MIDC करणारच। आम्ही सांगतोय की आमचं सैनिकांचं गाव आहे, पूरग्रस्तांच्या तिथं 10 गावच्या समस्या आहेत, ते गायरान त्यांच्यासाठी आवश्यक आहे, माजी सैनिकांसाठी आवश्यक आहे। असं असताना त्यांचा अट्टाहास चालू आहे। त्याबाबत आम्ही आज सांगली येथे एका कार्यक्रमाला उदयजी सामंत उद्योगमंत्री येणार होते, त्यांची या ठिकाणी भेट घेतली। ही भेट घडवून आणण्यासाठी आमचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी तसेच आमचे मित्र डबल महाराज केसी चंद्रहार पाटील यांनी प्रयत्न केले। ही मीटिंग गेस्ट हाऊस रेल्वे स्टेशन सांगली येथे झाली। या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या आमच्या भावना उद्योगमंत्र्यांना सांगितल्या, पण त्यांनी आम्हाला असं ठोस लेखी आश्वासन द्यायला पाहिजे होते की बाबा तुमची मीटिंग तर आयोजित करतो नाही तर MIDC त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊन रद्द करूया किंवा मीटिंगचं एखादं पत्र द्यायला पाहिजे। तसं काही झालेलं नाही। त्यामुळे 9 तारखेचा जो मोर्चा आहे आमचा, आमदार आमचे जे शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहे। तो मोर्चा हा निघणारच जोपर्यंत आम्हाला 9 तारखेपर्यंत त्यांनी पत्र दिलं, मीटिंग आयोजित करून त्या ठिकाणी आमच्या भावना ऐकून MIDCचा निर्णय त्या ठिकाणी घेऊया रद्दचा असं जर त्यांनी सांगितलं तर ठीक, नाही तर 9 तारखेचा मोर्चा हा निघणारच। आणि पूरग्रस्त नागरिक, माजी सैनिक, सगळे शेतकरी घेऊन आम्ही ट्रॅक्टर आणि बैलजोड्यासह आमच्या त्या सगळ्या लवाजम्यासह त्यांच्या कार्यालयावर मोर्चा विराट असा मोर्चा काढू आणि त्यांना दाखवून देऊ की जोपर्यंत MIDC रद्द करत नाहीत, तो निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्यांच्या दारात आम्ही उठणार नाही। यावेळी बैठकीला संभाजी भिडे गुरुजी, मंगेश चिवटे, शिंदे सेनेचे विशाल पाटील, बजरंग पाटील, कॅप्टन प्रकाश खोत, राजेश कदम यांच्यासह माजी सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते।